आनंद ही एक अशी वस्तू आहे जी आपल्याकडे नसतानाही ती आपण दुसऱ्यास देऊ शकतो. मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा. ध्यानाचा प्रकाश कुठून कधी येईल सांगता येत नाही. आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ राहा. परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत डोकावून पाहण्याची संधी. खिडकी म्हणजे आकाश नसतो. जगण्यात मौज आहेच, पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे. संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या. तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल. स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करू नका आणि स्वतःचा वापर कुणाला करू देऊ नका. तुलना करावी, पण अवहेलना करू नये. समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे. आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका. चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो. व्यर्थ गोष्टीची कारणे शोधू नका. आहे तो परिणाम स्वीकारा. तुम्ही किती जगलात यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे. अश्रू येणं हे माणसाला हृदय असल्याचं द्योतक आहे. विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा. आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही. प्रायश्चित्तासारखी दुसरी शिक्षा नाही. तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा. सगळेच निर्णय मनाने घेऊ नका. काही निर्णय बुद्धीलाही घेऊ द्या. काळ्याकुट्ट रात्रीनंतर सूर्य उगवतोच. लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधाराची वाट पाहावी लागते. तुमची उक्ती आणि कृती यात भेद करू नका. भूतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो, भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो, पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमान काळच देतो. चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे. आयुष्यात सर्वात जास्त विश्वास स्वतःवर ठेवा. उलटा केलेला पिरॅमिड कधीच उभा राहू शकत नाही. पोहरा झुकल्याशिवाय विहिरीतलं पाणी पोहरत जात नाही. अत्तर सुगंधी व्हायला फुले सुगंधी असावी लागतात. मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो. रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय मौन आहे. अति आशा हे दुःखाचं मूळ कारण आहे. अंथरूण बघून पाय पसरा. कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत, ते मिळवावे लागतात. तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे त्याविषयी कमी बोला आणि ज्या विषयाची माहिती नाही त्याविषयी मौन पाळा. संकट तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत. काही सोडून दिले की आपोआप सुटतात. एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही. कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही. आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फार दुर्मिळ असते. ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा अधिकार आपल्याला नाही. आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असंही नाही. ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही त्यात नाक खूप असले की तोटाच होतो. जे झालं त्याचा विचार करू नका. जे होणार आहे त्याचा विचार करा. आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यांना आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा. राम प्रहरी जागा होतो त्यालाच प्रहरातला राम भेटतो. लक्षात ठेवा, आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते. कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो ना, तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात. पुढचा आपल्याशी चांगला वागेल या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका. आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात. कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो. स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता. ज्या दिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला असं समजा. जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार. श्रद्धा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो. सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो. आनंदी मन, सुदृढ शरीर आणि आध्यात्मिक श्रद्धा ह्या तीनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं. एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन व्यक्त होतो. प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका. आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र. स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात. अश्रूंनीच हृदये कळतात.
आणि जुळतात। आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्यापासून कोणीही चोरून घेऊ शकत नाही। बदलण्याची संधी नेहमी असते, पण बदलण्यासाठी तुम्ही वेळ काढला का? कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर। नेहमी तत्पर राहा, बेसावध आयुष्य जगू नका। यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही। आयुष्यात खूपदा बुद्धी जिंकते, हृदय हरतं, पण बुद्धी जिंकूनही हरलेली असते आणि हृदय हरून देखील जिंकलेलं असतं। खरं आणि खोटं यात केवळ 4 बोटाचं अंतर आहे। आपण कानांनी ऐकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं। जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझे आजचे सुविचार आवडले असतील तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि हो, माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा प्लीज। त्याचबरोबर बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला लवकर मिळतील। धन्यवाद।